नग्न आंघोळ का निषिद्ध आहे? जाणून घ्या भगवान श्रीकृष्णांकडून. अंघोळ हा रोजचा दिनक्रम आहे. अंघोळ केल्याशिवाय कोणतीही व्यक्ती शुद्ध आणि पवित्र मानली जात नाही. कोणतेही शुभ किंवा पवित्र कार्य करण्यापूर्वी आपण स्नान करतो. परंतु पद्मपुराणानुसार स्नानाचे काही नियम आहेत, ज्याचे वर्णन श्रीकृष्णांनी केले आहे. एखाद्या व्यक्तीने कपड्यांशिवाय अंघोळ का करू नये याचे कारण जाणून घेऊया. बहुतेक लोक नग्नावस्थेतच अंघोळ करतात, पण असे करणे शास्त्रात योग्य मानले जात नाही. त्यामुळे माणसाने काहीतरी कपडे घालूनच अंघोळ करावी. नग्न अंघोळ करण्यास मनाई का आहे? श्रीकृष्णाने आपल्या लीलेत नग्न स्नान करणे हे निषिद्ध कृत्य मानले आहे. आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये अशा अनेक गोष्टी नोंदवल्या आहेत, ज्या आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत आणि ज्यामुळे आपले जीवन यशस्वी होऊ शकते. त्यापैकी पद्मपुराणातील ही घटनाही अत्यंत महत्त्वाची आहे. पद्मपुराणानुसार एकदा गोपी नदी स्नान करीत असताना श्रीकृष्णाने त्यांची वस्त्रे चोरली आणि त्यांना झाडावर टांगले. जेव्हा गोपींना हे कळले, तेव्हा त्यांनी आपले कपडे परत करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. मग श्रीकृष्णाने स्वतः त्यांना पाण्यातून बाहेर येण्यास सांगितले आणि आपले कपडे घेण्यास सांगितले. त्यावर गोपींनी नग्नावस्थेत बाहेर कसे येऊ शकतात असे विचारले. तेव्हा श्रीकृष्णाने विचारले की जर तुम्हाला एवढी भीती वाटत होती तर तुम्ही नदीत नग्न का गेले? त्यानंतर गोपींनी श्रीकृष्णाला सांगितले की त्या पाण्यात गेल्या तेव्हा तिथे कोणीच नव्हते. श्रीकृष्णाने गोपींना उत्तर दिले, तुम्हाला असं वाटत होतं की इथे कोणीच नाही, पण मी प्रत्येक क्षणी सर्वत्र आहे. याशिवाय आकाशात उडणारे पक्षी आणि जमिनीवर चालणारे छोटे कीटकही तुम्हाला पाहतात. एवढेच नाही तर जलजीव आणि स्वतः जलदेवता वरुण देव यांनी तुम्हाला नग्न अवस्थेत पाहिले. हा त्यांचा अपमान आहे. म्हणून तुम्ही सर्व गोपी पापी आहात. या लीलेद्वारे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की आपण नग्न असतानाही अंघोळ करताना कोणी ना कोणी आपल्याला पाहतो. त्यामुळे आपण नग्नावस्थेत स्नान करणे टाळावे. गरुड पुराणातही नग्न स्नान करण्यास मनाई आहे. या गोष्टीचा उल्लेख केवळ पद्मपुराणातच नाही तर गरुड पुराणातही आहे. गरुड पुराणानुसार आपले पूर्वज नेहमी आपल्या आजूबाजूला असतात. अंघोळ करतानाही ते आपल्या जवळ असतात. आपले पूर्वज शरीरातून पडणारे पाणी पित असतात. आपण नग्न होऊन अंघोळ केली तर तेव्हा ते अतृप्तच राहतात. कपडे न घालता अंघोळीचे तोटे. शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती कपडे न घालता स्नान करते, तेव्हा असे केल्याने त्यांचे तेज, बल, शौर्य, धन, सुख आणि क्षमता या सर्वांचा नाश होतो. त्यामुळे या मतानुसार अंगाला टॉवेल किंवा इतर कोणत्याही कपड्याने गुंडाळल्यानंतरच अंघोळ करावी आणि त्यासंबंधीचे सर्व नियम नीट पाळले पाहिजेत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.